हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण युनिट 2 मधील 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन पाहणार आहोत. द बॉय हू ब्रोक द बँक, रिटन बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक होते. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लँडर इन मसुरी, इंडिया. ते भारतामधील मसुरी येथील एक टाऊन आहे लँडर म्हणून, तिथे त्यांच्या कुटुंबासह दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रिकग्नाइज हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. चिल्ड्रन्स लिटरेचर म्हणजे काय, तर जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी जे लिहिलं गेलेलं साहित्य आहे. साहित्य म्हणजे पुस्तकं, कथा, कादंबऱ्या किंवा मासिकं, जे काही साहित्यामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात, पुस्तकं वगैरे, तशा पद्धतीचं जे साहित्य म्हटले, लिटरेचर म्हटलेलं आहे. तर त्या लिटरेचरच्या म्हणजे त्या बालसाहित्याच्या विकासामध्ये या रस्किन बॉन्ड यांचे योगदान खूप मोठे आहे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर अवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे अवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा आणि ह्या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकॅडमी हा पुरस्कार मिळालेला आहे. तो आहे 1992 मध्ये. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. त्यांना पद्मश्री हा 1999 मध्ये म्हणजे 1999 मध्ये आणि पद्मभूषण हा 2014 म्हणजे 2014 मध्ये त्यांना हा पुरस्कार, हे दोघं पुरस्कार प्राप्त झालेले होते. म्हणजे हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. असे हे रस्किन बॉन्ड हे एक प्रख्यात विख्यात असे आपले भारतीय ब्रिटिश वंशाचे आहेत पण भारतीय लेखक आहेत. ओके मित्रांनो, हा पाठ कशाविषयी आहे अगोदर आपण याची माहिती घेऊयात. तर ह्या पाठात रूमर म्हणजे काय, तर अफवा, आणि ह्या अफवांमुळेच कशा पद्धतीने बँकेचे दिवाळे निघाले याचं अतिशय सुंदर, अतिशय पद्धतशीरपणे चित्रण ह्या पाठात केलेले आहे. आपल्याला माहीतच आहे की मानव हा समाजशील प्राणी, म्हणजे समाजात राहणारा प्राणी. तर त्याचबरोबर समाजामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची पण लोक राहतात, हे सुद्धा आपल्याला माहिती. तर ह्या पाठात अशाच काही व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत, म्हणजे असेच काही व्यक्ती दाखवलेले आहेत की ज्यांच्यामुळे फक्त एका छोट्याशा वाक्याचं कशा प्रकारे अफवेत रूपांतर झालं आणि त्या अफवांना उधाण येऊन कशा प्रकारे त्या बँकेचे दिवाळं निघालं. तर ह्या पाठामध्ये त्याचं अतिशय सुंदर असं चित्रण केलेलं आहे, ते आपण या पाठात पाहणार आहोत. तर मग आपल्या लेसनचं नाव आहे, द नेम ऑफ द लेसन इज द बॉय हू ब्रोक द बँक, म्हणजेच बँक बुडवणारा मुलगा. लेट अस स्टार्ट अवर लेसन. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ड द स्टेप्स ऑफ अ पीपलनगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. पीपलनगरमध्ये एक बँक होती जिचे मालक सेठ गोविंदराम हे होते. नथू हा स्वीपर बॉय म्हणून तिथे काम करत होता. तर काय म्हटलंय, नथू ग्रम्बल म्हणजे काय, शो वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड, म्हणजेच एक कुरबुर करणे, तक्रार करणे असा त्याचा अर्थ होतो. तर नथू ग्रम्बल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ड द स्टेप्स ऑफ द पीपलनगर बँक. तो जेव्हा त्या पीपलनगर बँकच्या स्टेप्स म्हणजे पायऱ्या झाडत होता, स्वच्छ करत होता, साफ करत होता, तर तेव्हा तो स्वतःशीच कुरकुरत होता किंवा पुटपुटत होता. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. आणि काय केलं होतं त्याने, एक स्मॉल ब्रूम म्हणजे झाडू, हरिडली घाईने, आणि केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणाने. तर त्याच्या हातात जो छोटा ब्रूम होता तर तो कसा यूज करत होता, त्याचा घाईने आणि निष्काळजीपणाने. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. केअरलेसली निष्काळजीपणाने झाडझूड करत होता आणि जी डस्ट होती, जी धूळ होती, आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड
अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. जी झाडण्यामुळे वर उडत होती, त्याच्या अगदी हेडवर म्हणजे डोक्यावर पर्यंत उडत होती आणि परत त्याच स्टेप्सवर, त्याच पायऱ्यावर ती स्थिरावत होती, सेटल डाऊन होत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय. आणि नंतर नथूने काय केलं, नथू वॉज बँगिंग हिज पॅन, त्याची जी पॅन आहे, पॅन म्हणजे ते केरपात्र, बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, त्या डस्टबिनवर त्याने ते ठोकलं. आणि तेव्हाच सीताराम, एक वॉशरमॅनचं सन आहे, म्हणजे वॉशरमॅन म्हणजे धोबी, धोब्याचा जो मुलगा आहे तो त्या रस्त्याने, त्या कडेने, त्या रस्त्याच्या कडेने तो जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. काय करायला आला होता सीताराम, तर डिलिव्हरी द्यायला होता. वॉशरमॅनचा मुलगा आहे म्हणजे धोब्याचा मुलगा आहे, म्हणजे तो कपड्यांची डिलिव्हरी करत होता. कपडे जे धुतले गेलेत, प्रेस केले गेलेत, ते घरोघरी देण्याचं तो काम करत होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावर फ्रेशली प्रेस्ड म्हणजे आताच छानपैकी प्रेस केलेले असे कपडे, ते त्याचं ओझं होतं, बंडल होतं, बॅलन्स ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर तो एक बॅलन्स करत, त्या गाठोड्याचं, त्या बंडलचं बॅलन्स करत तो रस्त्याने जात होता. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला म्हणाला की धूळ उडवू नकोस. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तू चिडला आहेस का? आर यू अनॉयड, कारण तुला ते नकार देत आहेत. कशाचा नकार देत आहेत? पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ, एका महिन्याला ₹2 एक्स्ट्रा देण्याचं तुला नकार देत आहे. तुझ्या पगारामध्ये एका महिन्याला ₹2 एक्स्ट्रा देण्याचं ते बँक मॅनेजर असेल किंवा बँकेचा जो मालक आहे तो नकार देतोय, म्हणून तू चिडला आहेस का? आर यू अनॉयड? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. स्वीपर बॉय कोण होता इथे? तर नथू. तो म्हणाला आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला त्याविषयी काहीही बोलायची इच्छा नाही आहे, अशी कंप्लेंट, अशी तक्रार स्वीपर बॉयने केली, म्हणजे नथूने केली. नथू असं सीतारामला म्हणाला, आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, माझं जे रेग्युलर पेमेंट आहे, माझा रेग्युलरचा जो पगार आहे तो सुद्धा मला आत्तापर्यंत मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि ह्या महिन्याची 20th तारीख येऊन गेली. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am off. Not another week I work in this place. काय म्हणतोय नथू? Who would think, असा कोण विचार करेल, अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी, की बँकेने एका पुअर मॅनची, गरीब अशा माणसाची सॅलरी, सॅलरी म्हणजे पगार, थांबवून ठेवला आहे. ॲज सून ॲज आय गेट माय मनी, मला माझे मनी मिळाले, की माझे पैसे मिळाले, की आय एम ऑफ. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस, म्हणजे मी इथून चालला जाईल, म्हणजे इथं मी काम करणार नाही. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस, म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यात मी इथे कामाला येणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. सेव्हरल मीन्स कित्येक वेळा त्याने ती डस्टबिनवर त्याची जी पॅन होती, केरपात्र जे होतं ते ठोकलं, बँग केलं, जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. एम्फसाइज म्हणजे ड्रॉ अटेन्शन टू, म्हणजे जे गोष्ट त्याला सांगायची होती त्या गोष्टीवर जोर देण्यासाठी त्याने एक प्रकारे ती जी पॅन होती ती डस्टबिनवर आदळली. त्याचा जो पॉईंट होता, एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि स्वतःला त्याचा जो विचार होता त्याच्यावर कॉन्फिडन्स, त्याचा जो कॉन्फिडन्स होता तो दाखवण्यासाठी त्याने कित्येक वेळा ती पॅन त्या डस्टबिनवर आदळली. वेल आय विश यू लक, सेड सीताराम. मग सीताराम म्हणाला त्याला की बरं बरं ठीक आहे, चांगलं आहे, आणि माझ्याकडनं तुला त्याच्यासाठी शुभेच्छा. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू, आणि मी पण लक्ष ठेवेल की तुझ्यासाठी कोणता जॉब चांगला आहे किंवा तुझ्या योग्यतेचा जॉब मी तुझ्यासाठी शोधण्यास प्रयत्नही करेल. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड अँड बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स.
प्लॉडेड मीन्स वॉक हेविली. अँड ही प्लॉडेड, अगदी कष्टाने. त्याच्याकडनं ते बंडल धरलं जात नव्हतं. त्याच्या हेडवर जे बंडल होतं कपड्यांचं, क्लोथचं, ते धरलं जात नव्हतं. अशा अगदी कष्टाने तो पावलं टाकीत जात होता. बेअर फूट म्हणजे पायात काही चप्पल वगैरे काही नव्हतं, म्हणजे अनवाणी होता. अलॉंग द रोड अँड बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड. आणि जे बंडल होतं कपड्यांचं, त्याच्यामुळे त्याचा जो हेड होतं, डोकं होतं, ते पण एक प्रकारे झाकलं जात होतं. अँड शोल्डर्स ऑल्सो, म्हणजे शोल्डरसुद्धा, खांदेसुद्धा त्या बंडलने झाकले गेले होते. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. आणि द फोर्थ होम ही विजिटेड, 4 नंबरचं घर जे होतं तिथं त्याने भेट दिली. अँड तेव्हाच काय झालं तर सीतारामने ऐकलं. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट, त्या घरातली जी लेडी होती ती सांगत होती की शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर, तिला एका स्वीपरची गरज आहे. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आणि मग तिथले कपडे देऊन त्याने ते बंडल, त्याच्या क्लोथचं बंडल टाय करताना, बांधताना तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हूज लुकिंग फॉर वर्क. मला असा एक स्वीपर बॉय माहिती की जो कामाचा शोध घेतोय किंवा काम शोधतोय. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, आणि पुढच्या महिन्यापासून तो येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आता तो सध्या बँकेत नोकरीला आहे, पण हे बँकेचा जो मालक आहे किंवा बँकेचे जे मॅनेजर वगैरे आहे ते त्याला काय देत नाहीत, पेमेंट देत नाहीत, आणि म्हणून त्याला तो जॉब सोडायचा आहे. इज दॅट सो, असं आहे तर, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. ओके, ठीक आहे तर मग असं मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, आणि म्हणाल्या, वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. उद्या त्याला मला भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ अ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, hoisted his bag on his shoulders and went his way. आणि मग सीताराम ग्लॅड झाला, आनंदी झाला, दॅट ही हॅड बीन ऑफ अ सर्व्हिस टू बोथ, म्हणजे कशाचा आनंद झाला की मी दोघांना मदत केली, माझ्या कस्टमरला आणि माझ्या फ्रेंडला सुद्धा, आणि त्याच्यामुळे तो आनंदित झाला. आणि हॉइस्टेड हिज बॅग, हॉइस्ट मीन्स रेज टू अ हायर पोझिशन, त्याची जी बॅग होती, त्याची जी पिशवी होती, त्याने अशी वर उंच उचलली. हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे, आणि त्याच्या शोल्डर्सवर अशी छान उंच उचलून मस्तपैकी रस्त्याने गेलाय. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, आणि नेहमीप्रमाणे मिसेस श्रीवास्तवला शॉपिंग करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, आणि तिने काही सूचना दिल्या, इन्स्ट्रक्शन्स दिले. कोणाला? टू द आया. आया म्हणजे कोण? लहान मुलं सांभाळणारी एक बाई. अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, त्या लहान मुलाला सांभाळण्याचं, त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं, आणि काही अजून सूचना त्या आयाला तिने दिले. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. मिड डे मील मीन्स मध्यान्ह जेवण, दुपारचं जे जेवण आहे त्याच्यासाठी लेट व्हायला नको, असं तिने कुकला पण इन्स्ट्रक्शन्स दिले. देन शी सेट आउट टू द पीपल नगर मार्केट प्लेस, आणि ती मग निघाली पीपल नगर मार्केटमध्ये टू मेक हर कस्टमरी टूअर ऑफ द क्लोथ शॉप्स. आणि नेहमीप्रमाणे, कस्टमरी मीन्स युजल, हॅबिच्युअल, आणि नेहमीप्रमाणे ती तिचा क्लोथ शॉप्सला भेट द्यायला निघाली, क्लोथ्स खरेदीला निघाली, कपड्यांच्या खरेदीला निघाली. अ लार्ज शॅडी टमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार, and it was here that Mrs. Shrivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. A large shady tamarind tree. Tamarind means चिंचेचं झाड. Tamarind tree grew at one end of the bazaar. त्या बाजाराच्या, त्या मार्केटच्या शेवटी एक उंच असं झाड होतं टमरिंडचं, चिंचेचं, आणि तिथे कोण होतं तर
हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड, श्रीवास्तवला भेटली हर फ्रेंड मिसेस भूषण, तिची जी मैत्रीण होती मिसेस भूषण म्हणून, ती त्या झाडाखाली शेल्टरिंग फ्रॉम द हीट, बाहेरचं वातावरण उन्हाळ्याचं उन्हाचं होतं म्हणून, उष्णतेचं होतं म्हणून ती तिथं शेल्टर आसरा घेत किंवा सावलीत थांबलेली होती मिसेस भूषण, आणि तिथेच तिला मिसेस श्रीवास्तवला ती दिसली. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचिप. तर मिसेस भूषण काय करत होती, स्वतःला फॅनिंग वारा घालत होती विथ अ लार्ज हँकरचिप, तिच्याकडे मोठा असा रुमाल असेल तर त्या रुमालाने ती स्वतःला हवा घालत होती. शी कंप्लेन ऑफ द समर विच शी फॅम वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपलनगर. पिपलनगरच्या इतिहासामध्ये हा निश्चितच असा कडक उन्हाळा आहे असं ती म्हणत होती. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय. तिला एक क्लोथ घ्यायचा होता, जो काही कपडा घ्यायचा होता त्याचं सॅम्पल तिने मिसेस श्रीवास्तवला दाखवलं. अँड फॉर 5 मिनिट्स दे डिस्कस इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि पुढचे 5 मिनटं मिसेस श्रीवास्तव आणि मिसेस भूषण दोघांनी त्या क्लोथविषयी, त्या कपड्याविषयी डिस्कशन केलं, त्याच्या शेडविषयी, त्याच्या टेक्स्चरविषयी, त्याच्या डिझाईनविषयी, त्याच्या कलरविषयी, सगळ्या गोष्टींविषयी त्यांनी डिस्कशन केलं, चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. मग ह्या टॉपिकच्याच भरपूर अशा चर्चेनंतर श्रीवास्तव म्हणाली की तुला माहिती आहे का की सेठ गोविंदराम यांची जी बँक आहे ती त्यांच्या एम्प्लॉईची, त्यांचे जे नोकर आहेत किंवा त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार देऊ शकत नाही असं. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड, आजच्याच दिवशी मी ऐकलं की आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅझंट रिसीव्ह हिज वेजेस फॉर ओव्हर्स अ मंथ. आजच मी ऐकलं की तिथला जो स्वीपर आहे, तिथला जो झाडू मारण्याचं काम किंवा झाडण्याचं काम जो करतो, झाडूवाला जो आहे, तो तक्रार करत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्याचा पगार मिळालेला नाहीये. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे, नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. मग मिसेस भूषण म्हणाल्या की हे शॉकिंग आहे, एक धक्कादायक अशी गोष्ट आहे. इफ दे कांट पे द स्वीपर, झाडूवाल्याचा जर ते पगार देत नसतील तर नक्कीच ती बँक काय आहे म्हणे, इन अ बॅड वे, अगदी आर्थिक अडचणीत आलेली दिसते. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर, आणि मग इतरांनाही तिथला पगार मिळाला असेल, इतर कर्मचाऱ्यांनाही पगार त्यांनी दिला असेल असं मला वाटत नाही. त्यांची परिस्थिती चांगलीच बिकट झालेली दिसते. दे मस्ट बी इन अ बॅड वे. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टमरिन ट्री. तिने मिसेस श्रीवास्तवला टमरिन ट्रीच्या झाडाखाली सोडलं. अँड वेंट इन अ सर्च ऑफ हर हजबंड, आणि तिच्या पतीच्या शोधात मिसेस भूषण ही मिस्टर भूषणच्या शोधात निघाली. हू वॉज सिटिंग इन अ फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. जे कमल किशोरच्या फोटोग्राफी शॉपच्या समोर बसलेले होते, कुणाशी बोलत तर विथ द ओनर ऑफ द कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप, त्या फोटोग्राफी शॉपच्या मालकाशी बोलत ते तिथं बसलेले होते त्या दुकानाच्या समोर. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. व्हेअर डीड यू डिसॅपियर. तुम्ही इथे बसला आहात तर, श्रीमती भूषण उद्गारल्या. अहो 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते, कुठे गायब झाला होतात. व्हेअर डीड यू डिसॅपियर. डिसॅपियर म्हणजे नाहीसे होणे, गायब होणे. ओके फ्रेंड्स, आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये उर्वरित लेसन पाहणार आहोत. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि त्याचबरोबर ह्या आपल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या शेअर करा. ओके, थँक्यू.